नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट जाहीर केलेले आहेत आणि रेपो रेट आता जैसे ते तसेच राहतील आणि या सर्व रिझर्व्ह बँकेच्या घोषणेचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहे आपले सिनियर बिझनेस रिपोर्टर वीरेंद्र तळेगावकर सर. सर, सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही या रेपो रेटकडे म्हणजे कसं बघता या सर्व रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे? रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. म्हणजे बँकांकडून घेतलेल्या ठेवी म्हणा किंवा रिझर्व्ह बँकांना देणार असलेलं कर्ज यामध्ये कुठलाही बदल अपेक्षेप्रमाणे झालेला नाही आहे. फक्त SLR जो फॅक्टर आहे म्हणजे राखीव रोखता प्रमाण जे असतं बँकांना ठेवावं लागतं, तर ती मर्यादा एक कमी केलेली आहे, 0.5% कमी केली आहे. याच्यामुळे काय होणार आहे की बँकांकडे पुरेसा पैसा हातामध्ये उपलब्ध होणार आहे, जो की त्यांना आणखीन कर्ज वाटपासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. कारण बँकांना नेहमी म्हणजे विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांना नेहमी सरकारी भांडवलाची, सरकारच्या अर्थसहाय्याची गरज लागते, तर ती थोड्याफार प्रमाणात कमी होईल असं आपल्याला या SLR कमी केल्यामुळे दिसू शकतं. आणि मुख्य म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केलेले नाही आहेत, जैसे ते आहे. तर ह्याचा म्हणजे नेमका परिणाम काय होणार आहे? गृहकर्जाची शक्यता मांडली जाते की कमी होती, पण आता आपण सध्याच्या घडीला बघितलं तर सध्याचे व्याजदर हे खूपच कमी आहे. म्हणजे किमान स्तरावर आहे, 8.5% वगैरे आहे. म्हणजे SBIसह अनेक खाजगी बँकांनी हे रेट अगदी किमान लेवलला आणून ठेवले. यापुढे फार दर कमी होतील असं वाटत नाही. आणि तशी आपण बघितलं तर लोन ग्रोथ म्हणतो आपण, जी गृहकर्जासाठी किंवा विविध प्रकारचं कर्ज असेल त्याची मागणी एकदम थंडावलेली आहे. त्याचा आपण नोटबंदीचा एक फटका त्याच्यामुळे म्हणू शकू. त्यामुळे तूर्त तरी या गृह मागणीला एक उभारी मिळेल असं या व्याजदर कपातीतून दिसत नाही आहे. पण अजून एक मुद्दा येते की ह्याची कारणं काय आहेत? म्हणजे रेपो रेट कमी न करण्याची ह्याची कारणं काय असू शकतील? कसं आहे, व्याजदर कमी केले की ऑटोमॅटिक बँकांकडे पैसा उपलब्ध होतो आणि मग तो अर्थव्यवस्थेमध्ये वाटला जातो कर्जाच्या स्वरूपात किंवा. पण रिझर्व्ह बँकेला मुख्य भीती आहे ती महागाई वाढीची. कारण आपण बघितलं आहे 7वा वेतन आयोग, नंतर आता HRAसुद्धा प्रमाण वाढवलेलं आहे. त्यामुळे आणखीन येत्या काही कालावधीमध्ये महागाई वाढेल अशी भीती रिझर्व्ह बँकेला यापुढेही कायम आहे. येणारा मान्सून आहे त्याचा थोडासा इफेक्ट सकारात्मक म्हणूया आपण, तो होऊ शकेल. पण जी महागाई दर जो रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे ठेवलेला आहे 4%च्या पुढे जाऊ द्यायचा नाही, त्याबाबत अजूनही रिझर्व्ह बँक साशंक आहे की याच काही घडामोडी आहेत, 7वा वेतन आयोग जसं मी म्हटलं, तर त्यामुळे आणखीन महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त व्याजदर कपात नको असंच हे धोरण यंदाच्या पतधोरणातून स्पष्ट झालेलं आहे. आज सकाळीच एक अशी बातमी होती की बँकांनी असं म्हटलं की होम लोन्सचे जे आपले दर आहेत त्याच्यात फार काही म्हणजे कमी करता येणार नाही भविष्यात, असं त्यांनी एक सूचक जसे संकेत दिलेले आहेत. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? जसं SLR कमी झाला तशी रोकड उपलब्ध मोठ्या प्रमाणात होते रिझर्व्ह बँकेकडे आणि त्यामुळे व्याजदर कमी करायला बँकांना हरकत नाही अशी जनसामान्यांची किंवा सरकारकडनं पण तसा दबाव होता की तुम्ही जनतेसाठी थोडंसं आणखीन कमी व्याजदर कमी करा किंवा गृहकर्ज आणखीन वाढतील कशी अशा दृष्टीने पावलं उचला. पण मी आधी म्हटलं तसं की व्याजदर हे सध्या खूपच किमान स्तरावर आहे. म्हणजे आपण 10%, 12% हा डबल डिजिटमधला रेट बघितला आहे. त्यामुळे 8.35, 8.40 हा दर माफक सध्याच्या परिस्थितीनुसार माफक आहे असं वाटतं. तेव्हा तुम्ही एक मुद्दा मांडला म्हणजे की नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे आणि जे आत्ताच आपलं एक GDPचं एक आलेलं की GDP बराच मंदावलेला आहे नोटाबंदीमुळे. तर हे भविष्यात अजून किती काळ ह्याचे परिणाम आपल्याला दिसून येतील? GDPवर परिणाम झालेला आहे. आपण क्वार्टर म्हणजे तिमाही आणि वार्षिक हा विकासाचा दर खुंटलेला बघितलेला आहे. हा थोडासा सिनारिओ आणखीन एखादं तिमाही राहू शकेल. जसं मान्सूनमुळे क्रयशक्ती वाढेल, उत्पादन वाढेल, तर तेव्हा कुठे मागणी वाढेल आणि थोडंसं उत्पादन आणि मागणी पुरवठा यातली जी तफावत आहे ती समपातळी येताना दिसेल. आणि कंपन्यांचे सुमार निकालातनं आत्ताच आपण बाहेर पडलो आहे. मार्चचे निकाल वगैरे आपण बघितले, फार काही आशादायक नव्हते. पण पुढच्या महिन्यापासून येऊ घातलेलं वस्तू व सेवा कर विधेयक, GST आपण म्हणू, आणि मान्सून ह्या 2 सकारात्मक बाबी या अर्थव्यवस्थेला चालना देतील. पण आपल्याला 1 ते 2 तिमाही या सगळ्या घटनांकडे स्थिर नजरेतनं पाहणं शक्य करावं लागेल, सवय लावून घ्यावं लागेल. नक्कीच. आणि सर, आता एक शेतकरी कर्जमाफीचा एक मुद्दा खूप म्हणजे त्याची मागणी रेटून धरली जात आहे. आणि काल जे आपले गव्हर्नर आहेत रिझर्व्ह बँकेचे, त्यांनी असं म्हटलेलं की कर्जमाफी केली तर आपल्या अर्थव्यवस्था म्हणजे बँकांवर एक ताण येईल. तर नक्कीच म्हणजे याकडे तुम्ही कसं बघताय?
निश्चितच म्हणजे सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आवश्यक ही मानसिकरित्यासुद्धा मानली जात असली तरी आर्थिक दृष्टीने विचार होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची वेळोवेळी चिंता ही सरकार दरबारी रिझर्व्ह बँकेने स्वतः मुख्य आर्थिक सल्लागार यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. कर्जमाफी म्हणजे शेवटी सरकारने भार उचलणं आहे, कारण सरकारच्या तिजोरीतून तो पैसा आपल्याला कर्जमाफीच्या स्वरूपात द्यायचा आहे. तर निश्चितपणे त्याचा आर्थिक विकासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. काही आकडेवारी अशी सांगितली जाते की विकासाचा दर आणखीन 1 ते 2% घटला जाऊ शकतो. म्हणजे आता 7.1 जो आपण मार्च अखेर नोंदवला गेला आहे त्याच्यामध्ये आणखीन 1.5 ते 2%ची घट जर सामायिक शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली, म्हणजे हा फक्त महाराष्ट्रापुरता प्रश्न नाही आहे, उत्तर प्रदेशने केलं, असे आणखीन 20-25 जरी राज्य तयार झाले तर निश्चितच सकल राष्ट्रीय उत्पादनावर 1.5-2% परिणाम होऊ शकेल. सर, आता आपण जाणून घेतलेलं आहे की रिझर्व्ह बँकेने जो रेपो रेट जैसे ते ठेवला आहे त्याचे परिणाम काय होतील हे आपण जाणून घेतलेलं आहे. सविस्तर बातम्या आणि अधिक घडामोडींसाठी लॉग ऑन करा loksutta.com.